वर्गीकृत केली आहे आणि ASKB विभागात POKETEHANASHI, HORENSO आणि STOPCALLWAIT धोरणे लागू केली आहेत. या माहितीसाठी नियंत्रण क्रमांक ASKBTRG051 आहे, ज्याची निर्मिती तारीख 24 ऑगस्ट 21 आहे. मारुती सुझुकीने माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे आणि सोप्या संदर्भासाठी एक निर्देशांक प्रदान केला आहे. निर्देशांकात POKETEHANASHI, HORENSO आणि STOPCALLWAIT यांचा समावेश आहे. मारुती सुझुकीने POKETEHANASHI बद्दलची माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे. पहिला मुद्दा पॉकेट PO चालताना खिशात हात घालू नका असा सल्ला देतो. मारुती सुझुकीने ही माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की खिशात हात ठेवून चालल्याने तुमचे शरीर संतुलित ठेवणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे संभाव्य दुखापती होऊ शकतात आणि जीवन अधिक कठीण बनू शकते. पडणे किंवा अपघात झाल्यास खिशात असल्याने तुमचे हात परिणाम कमी करण्यासाठी प्रतिक्षिप्तपणे वापरण्यास सक्षम नसणे देखील दुखापतीचा धोका वाढवू शकते. मारुती सुझुकीने माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे आणि POKETEHANASHI या संक्षिप्त रूपात चालताना फोन किंवा मोबाईल डिव्हाइसेस न वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. विशेषतः KETAI साठी मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे चालताना लक्ष विचलित करणे टाळणे आणि फोन किंवा मोबाईल डिव्हाइसेस वापरण्यापासून परावृत्त करून सुरक्षितता सुनिश्चित करणे. मारुती सुझुकी कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना बोलणे किंवा फोन वापरणे टाळण्याची आठवण करून देऊन सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करते. तुमच्या फोनमध्ये गुंतून राहिल्याने तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव कमी होऊ शकते, अपघातांचा धोका वाढू शकतो आणि तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. ही माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत आहे आणि सर्व व्यक्तींचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी ती गांभीर्याने घेतली पाहिजे. मारुती सुझुकीच्या अंतर्गत माहिती वर्गीकरण प्रणालीमध्ये POKETEHANASHI आणि TESURI हे शब्द समाविष्ट आहेत, जे पायऱ्यांवरून चालताना सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करतात. कोणताही अपघात किंवा पडणे टाळण्यासाठी आधारासाठी रेलिंगला धरून राहण्याचा सल्ला दिला जातो. मारुती सुझुकी अंतर्गत कर्मचाऱ्यांना वर आणि खाली दोन्ही ठिकाणी हलवताना सुरक्षिततेसाठी हँडरेल्स वापरण्याचा सल्ला देते, कारण ते शरीराचे संतुलन राखण्यास मदत करते आणि अपघात टाळते. पावसाळ्याच्या दिवसांसारख्या निसरड्या परिस्थितीत हँडरेल्स विशेषतः उपयुक्त असतात. मारुती सुझुकीने ही माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे आणि त्याचा कोड POKETEHANASHI आहे. HASHIRU हा संदेश इंग्रजीत धावू नका असा अनुवादित करतो. मारुती सुझुकी सर्व कर्मचाऱ्यांना आठवण करून देते की धावताना पडण्याचा किंवा घसरण्याचा धोका असतो, ज्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क आणि सावध राहणे महत्त्वाचे आहे. धावताना दुसऱ्या व्यक्तीशी टक्कर झाल्यास दोन्ही पक्षांना दुखापत होऊ शकते. सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि कोणतेही संभाव्य अपघात टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मारुती सुझुकीच्या अंतर्गत माहिती वर्गीकरण प्रणालीमध्ये POKETEHANASHI हा कोड समाविष्ट आहे, जो विशेषतः रस्ता तिरपे ओलांडू नये आणि त्याऐवजी क्रॉसवॉक वापरण्याच्या नियमाचा संदर्भ देतो. मारुती सुझुकीने ही माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे, ज्यामध्ये पादचाऱ्यांच्या आणि चालकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता तिरपे न ओलांडण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अशा प्रकारे रस्ता ओलांडल्याने चालकांना अंदाज लावणे आणि प्रतिक्रिया देणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते आणि संबंधित सर्वांसाठी नकारात्मक परिणाम होऊ शकतात. रस्त्यावरील प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य रोड क्रॉसिंग प्रोटोकॉलचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मारुती सुझुकीने POKETEHANASHI आणि SHISAKOSHOU बद्दलची माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे. रस्ता ओलांडताना बोट दाखवणे आणि कॉल करणे असा सल्ला दिला जातो. समज आणि तयारीची पुष्टी करण्यासाठी 3 वेळा ठीक आहे म्हणायला विसरू नका. रस्ता ओलांडताना तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव ठेवून बोट दाखवण्याचा आणि हाक मारण्याचा सराव करणे महत्त्वाचे आहे. हे केवळ तुमची सुरक्षितताच नाही तर चालकाचीही सुरक्षितता सुनिश्चित करते. बोट दाखवून तुम्ही रस्त्यावरील इतर पादचाऱ्यांना आणि वाहनांना तुमच्या कृती आणि हेतू प्रभावीपणे कळवू शकता.
लक्षात ठेवा, सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. मारुती सुझुकीमध्ये पो, के, ते, हा, ना, शी ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, कारण मशीन्स आणि रोबोट्स त्यांच्या प्रोग्रामिंग आणि सुरक्षा प्रोटोकॉलनुसार काम करतात, जोपर्यंत काही बिघाड होत नाही. उलटपक्षी मानवी वर्तन अप्रत्याशित असू शकते आणि सर्वात कुशल व्यक्ती देखील काही विशिष्ट परिस्थितीत सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करू शकतात किंवा संभाव्य धोके कमी लेखू शकतात. पो, के, ते, हा, ना, शी सारख्या सक्रिय उपाययोजनांशिवाय मानवी चुका होण्यापासून रोखणे अशक्य आहे. मारुती सुझुकीची अंतर्गत माहिती HORENSO म्हणून वर्गीकृत केली आहे, ज्याचा अर्थ रेनराकू, संवाद, हौकोकू, अहवाल आणि संदान, सल्ला आहे. प्रभावी सहकार्य आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी ही प्रणाली संस्थेमध्ये संवाद, अहवाल देणे आणि सल्लामसलत करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. मारुती सुझुकीची अंतर्गत माहिती वर्गीकरण प्रणाली प्रभावीपणे संप्रेषित करणे आवश्यक असलेल्या तथ्ये, पद्धती आणि उद्दिष्टे नोंदवण्यावर भर देते. यामध्ये काय, कोण, केव्हा, कुठे, का, किती आणि किती यासारख्या प्रश्नांची उत्तरे देणे समाविष्ट आहे. 5W+2H दृष्टिकोनावर भर देऊन, कर्मचारी सादर केली जाणारी माहिती स्पष्टपणे समजून घेण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम आहेत. मारुती सुझुकीच्या अंतर्गत माहिती वर्गीकरण प्रणालीमध्ये रेनची मूलभूत माहिती समाविष्ट आहे, ज्यामध्ये सामान्यतः वेगवेगळ्या विभागांमधील संवाद समाविष्ट असतो. निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करून समग्र दृष्टिकोनातून समस्यांकडे पाहणे महत्त्वाचे आहे. मारुती सुझुकीची अंतर्गत माहिती गोपनीय म्हणून वर्गीकृत केली जाते. जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा तुमच्या वरिष्ठांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे, जरी तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे ती स्वतंत्रपणे सोडवण्याची क्षमता आहे. उच्च अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतल्याने उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही समस्येवर किंवा चिंतेवर मात करण्यास मदत होईल. विभागातील कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने मारुती सुझुकीने अंतर्गत माहिती वर्गीकरणासाठी रेन-सो प्रणाली लागू केली आहे. रेन-सोचे अनुसरण करून प्रत्येक सदस्य त्यांच्या सहकाऱ्यांकडून केली जाणारी विशिष्ट कामे समजून घेऊ शकतो, ज्यामुळे प्रभावीपणे काम नियुक्त करणे आणि प्राधान्य देणे सोपे होते. यामुळे शेवटी संघाच्या एकूण कार्यक्षमतेत वाढ होते. मारुती सुझुकीने HORENSO बद्दलची माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे. HORENSOचा मुख्य उद्देश संस्थेतील समस्या सोडवण्यास गती देणे आहे. अहवाल तयार करून व्यवसायांना त्यांच्यासमोर असलेल्या समस्यांचे प्रकार ओळखता येतात, ज्यामुळे समस्या ओळखणे आणि प्रभावी उपाय शोधणे सोपे होते. यामुळे शेवटी समस्यांचे जलद निराकरण होते, ज्यामुळे एकूण कार्यक्षमता वाढते. मारुती सुझुकी HORENSO या अंतर्गत माहिती वर्गीकरण प्रणालीचे फायदे ओळखते. टीम सदस्यांमध्ये संवाद साधून विभागातील चुका कमी करण्यास ती मदत करते. सहकाऱ्यांशी संपर्कात राहिल्याने चूक जवळ आल्यावर प्रत्येकाला लक्षात येणे सोपे होते, ज्यामुळे चुका प्रभावीपणे रोखणे आणि कमी करणे सोपे होते. मारुती सुझुकीने HORENSOच्या फायद्यांबद्दलची माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे. या पद्धतीचा एक फायदा म्हणजे ती कनिष्ठ कर्मचाऱ्यांची परिस्थिती आणि प्रगती अधिक सहजपणे समजून घेण्यास मदत करते. प्रगतीची स्थिती समजून घेऊन, कामाचा सध्याचा प्रवाह समजून घेऊन त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन देखील करता येते. टीम सदस्यांचे सर्व काम जाणून घेतल्याने निर्णय घेण्यास आणि योग्य कृती करण्यास मदत होते. मारुती सुझुकीत HORENSO संवाद पद्धतीचे पालन न केल्यास अनेक तोटे होऊ शकतात. यामध्ये समस्यांचे मूळ कारण माहीत नसणे, अधीनस्थांच्या परिस्थितीची समज नसणे, मोठ्या समस्या उद्भवण्याची शक्यता आणि संघ समन्वय कमी होणे यांचा समावेश आहे. प्रभावी संवाद सुनिश्चित करण्यासाठी आणि हे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी HORENSO दृष्टिकोनाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मारुती सुझुकीने HORENSO पद्धत योग्यरित्या कशी अंमलात आणायची याबद्दल अंतर्गत माहिती प्रदान केली आहे. निष्कर्षापासून सुरुवात करून नंतर आवश्यक तपशील प्रदान करण्यासाठी मागे वळून काम करण्याचा सल्ला दिला जातो. या दृष्टिकोनातून सर्व संबंधित माहिती स्पष्ट आणि संक्षिप्त पद्धतीने समाविष्ट केली आहे याची खात्री होते. तुमच्या मुद्द्यांना समर्थन देण्यासाठी आणि टीम सदस्यांमध्ये त्वरित चर्चा करण्यासाठी तथ्ये आणि आकडेवारी समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. या टिप्सचे अनुसरण करून तुम्ही प्रभावीपणे माहिती देऊ शकता आणि यशस्वी निकाल मिळवू शकता. मारुती सुझुकीने दिलेली माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे.
STOPCALLWAIT म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेमध्ये थांबणे, कॉल करणे आणि वाट पाहणे समाविष्ट आहे. संस्थेतील कामकाज सुरळीत चालावे यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. STOPCALLWAIT प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी मारुती सुझुकीची अंतर्गत माहिती महत्त्वाची म्हणून वर्गीकृत आहे. कोणत्याही असामान्यता टाळण्यासाठी आणि गुणवत्ता आणि उपकरणांमध्ये बिघाड टाळण्याची खात्री करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. या चरणांमध्ये कोणतीही चालू कामे थांबवणे, आवश्यकतेनुसार मदत मागणे आणि पुढील सूचनांची वाट पाहणे समाविष्ट आहे. ऑपरेशन्सची गुणवत्ता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी STOPCALLWAIT प्रोटोकॉलचे पालन करणे लक्षात ठेवा. मारुती सुझुकीने ही माहिती STOPCALLWAITच्या उद्देशाने अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे, जी कोणत्याही असामान्य परिस्थितीला प्रारंभिक प्रतिसाद असावी. सुरक्षितता आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुणवत्ता राखण्यासाठी 10 पायऱ्या पाळल्या पाहिजेत. मारुती सुझुकीने ही माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे. कामाच्या दरम्यान कोणतीही गुणवत्ता असामान्यता, असुरक्षित कृती किंवा असुरक्षित स्थिती आढळल्यास ती त्वरित थांबवणे महत्त्वाचे आहे. मारुती सुझुकीमध्ये काम करताना माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत करणे महत्त्वाचे आहे. कोणतीही असामान्यता, असुरक्षित कृती किंवा असुरक्षित स्थिती आढळल्यास तुमच्या पर्यवेक्षकांना त्वरित कॉल करून त्यांना माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करते. मारुती सुझुकीने ही माहिती अंतर्गत म्हणून वर्गीकृत केली आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमचा पर्यवेक्षक येईपर्यंत वाट पाहणे महत्त्वाचे आहे. स्वतःहून कृती करणे धोकादायक असू शकते आणि स्वतःसाठी हानिकारक असू शकते, तसेच कंपनी किंवा संस्थेसाठी नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. मारुती सुझुकी निवडल्याबद्दल धन्यवाद. आमच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये तुमच्या रसाबद्दल आम्ही आभारी आहोत. एक मौल्यवान ग्राहक म्हणून आम्ही तुम्हाला सर्वोच्च गुणवत्ता आणि समाधान प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा मदतीची आवश्यकता असेल, तर कृपया आमच्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका. मारुती सुझुकी कुटुंबाचा भाग असल्याबद्दल धन्यवाद.